दुख झाले साधनी तुहार विठ्ठल बरवा तुहार माधव बरवा रूप पाहणे दुख झाले साधनी तुहार बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहार विठ्ठल बरवा तुहार माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहार विठ्ठल बरवा बाप
पालती दुधारी गवती पालती दुधारी गवती पालती महाराष्ट्राची गानकोकिळा गोदावरीताई मुंडे आणि कॅप्टन स्टार अंजनाताई जगताप. Oh
पाहते गवळणी तवते पालते गवळाने म्हणते नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे तया विन नासी नोरी दुसऱ्या ऐसी सवे तुका तेने आला म्हणते नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे यांच्या 18व्या पुण्यतिथी निमित्ताने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज, संत भीमसेन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि बाबाच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेलं हे महासान्वी संस्थान सर्व कवडवाडी महासान्वी या गावकऱ्याच्या सहकार्याने हा चाललेला भव्य आणि दिव्य पुण्यतिथी सोहळा आज आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राष्ट्रीय पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब हे या ठिकाणी हजर आहेत। तसेच माजलगाव मतदारसंघाचे आमदार आमचे आदरणीय आरटी जिजा देशमुख हे हजर आहेत। तसेच माजी आमदार आमचे आदरणीय दरेकर नाना हेही हजर आहेत। आज मी मुद्दाम उल्लेख करेन की हे लोकप्रतिनिधी माणसं आहेत, त्यांना कार्यक्रम भरपूर असतात, पण ते कीर्तनासाठी हजर झाले, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा। कार्यक्रमाला तर येतातच, मी जिजाला साहेबाला म्हटलं तुम्ही तिथं बसा, नंतर इकडे या, ते म्हणले नाही ताई आम्ही कीर्तनाला इकडे येऊन बसतो। तसेच DYSP म्हणून जे रिटायर झाले एका पोलीस कॉन्स्टेबलचे, ज्यांच्याकडे मी 10-15 वर्ष कीर्तन केलं, असे आमचे ठोंबरे साहेब हे या ठिकाणी हजर आहेत। तसेच आम्हाला नेहमी संस्थानाला ज्यांचं सहकार्य असतं तुमच्या सुनीता काकू तागडगावकर हेही हजर आहेत। आणि पाटोद्यामध्ये
नेहमीच आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणाऱ्या, माझ्यावर चांगलं मनापासून प्रेम करणाऱ्या आमच्या बांगरताई तेही आज या ठिकाणी हजर आहेत. तसेच बोलणार साहेबांची पत्नी आमच्या बोलणारताई ते या ठिकाणी हजर आहेत. खेडकरताई हजर आहेत. आणखी आमचे हरिभक्तपरायण तांदळे महाराज आष्टीवरून आले तेही या ठिकाणी हजर आहेत. आष्टीला त्यांनी फार मोठा कार्यक्रम केला आपलं पानाच्या देवळालीला आणि विशेष म्हणजे 20-25 हजार लोक काल्याच्या कीर्तनाला असतील. मी तांदळे महाराज या लोकांसमोर तुमचं जाहीर अभिनंदन करेल की तिथला मान मला दिला त्यांनी काल्याच्या कीर्तनाला. एवढ्या लोकांमध्ये आमची मान उंचावली तांदळे महाराजांनी, तेव्हा ते या ठिकाणी हजर आहेत. तसेच गोपिका अंक केटी तांदळे सर, संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराज यांचं चरित्र ज्यांनी लिहिलं ते असे आमचे केटी तांदळे सर उज्ज्वल असं तेवढं शिकायला आहेत. म्हणजे 95 मुलाचे ते बाप आहेत बरं का. ते 8 दिवस आमच्या कार्यक्रमाला दरवर्षीच आमच्या प्रेमाखातर हजर असतात. साहेब गुणवत्ता एवढी मोठी आहे की भारतातच नाही तर विदेशात सुद्धा त्यांचा वाजवण्यासाठी त्यांना बोलवतात. तेवढी मृदंगाची कला, कारण मृदंगाची कला ही भारतातच आहे, भारताच्या बाहेर एवढीही नाही, एवढी कला त्यांची सुंदर आहे. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजलेल्या गान कोकिळा लता मंगेशकर आपल्या भारताच्या कोकिळा आहेत, पण ताईला आपण महाराष्ट्राच्या समोर अशा गोदावरीताई मुंडे त्याही रात्रीपासून हजर आहेत. तसेच आमच्या ज्यांनी त्यांचं आमचंही फार दिवसापासूनचं प्रेम कॅसेट स्टार आहेत त्या सुद्धा फार मोठ्या गायिका आणि आमच्या महिलांमध्ये क्लासिकल गायिका म्हणून ज्या प्रसिद्ध आहेत अशा अंजनाताई जगताप गेल्या 4 दिवसापासून त्या सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. दोघींनी सुंदर असं गायलं. मी म्हटलं आपलं महिलाचं संस्थान हे शक्तीपीठ आहे तर महाराष्ट्रातलीच जोडी आणावी चांगली, म्हणून ते सुद्धा आमच्या प्रेमाखातर या ठिकाणी हजर आहेत. तसेच नेहमी आम्ही परळी गंगाखेड भागात गेल्यानंतर ज्यांचं खूप आमच्या महार लोकांना आम्हाला आमच्या संस्थांना सहकार्य लागतं असे श्री हरिभक्तपरायण रामराजे फड हातगावकर, ते शिक्षण सम्राट आहेत पण त्यांना वारकरी संप्रदायाची सुद्धा आवड आहे, तेही आज या ठिकाणी हजर आहेत. गेल्या 2-3 दिवसापासून कार्यक्रमाला आलेले आहेत आणि विशेष करून ज्यांनी आमच्या 8 दिवस माईक सिस्टीम ही सर्वात मोठं साधन आहे, फार सुंदर सिस्टीम लावली असे आमचे तरुण तडफदार राधेश्याम, त्यांचंही जरा स्वागत करूया. त्यांनी फार चांगली सिस्टीम दिली. तसेच हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज ढाकणे, आपले हरिभक्तपरायण बिभीषण महाराज कोकाटे ज्यांनी महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाच्या चालीमध्ये जे गाजलेले आहेत असे कोकाटे महाराज तेही आमच्या प्रेमाखातर 8 दिवस हजर आहेत. तसेच डोरले महाराज, केडकर महाराज, बिनोडे महाराज, आता सर्व महाराजच आमचे चोपदार. आज आमचं कीर्तन म्हणजे समारोपाचंच कीर्तन असते, मग सर्वांचा उल्लेख करणं ही काळाची गरज आहे. आणि आमच्याच गावामधले सर्व तरुण बांधव, माता भगिनी, पुरुष मंडळी गेली 8 दिवस लोक मोठ्या उत्साहाने जसा दिवाळीचा सण आपण साजरा करतो तशी आईसाहेबाची पुण्यतिथी गावकरी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतात. आता हे एवढं मोठं संस्था किंवा कार्यक्रम चाललाय, आम्ही निमित्त आहे, मी काहीच करत नाही, आमचे गावकरी मंडळी हे सर्व करतात, म्हणून ही भव्य दिव्य शोभा या ठिकाणी आलेली आहे. तसेच गेल्या 7-8 वर्षापासून ते 9 वर्षापासून मी ज्यांच्याकडे जाते संस्थानाला आणि वैयक्तिक मलाही त्यांचं फार मोठं सहकार्य असतं असे आमचे माननीय नवले तात्या पाटील हे भेंडा कारखान्याचे त्या ठिकाणी हजर झालेत. त्यांच्यामुळे यशवंतराव गडाख साहेब यांच्या कारखान्याकडून सुद्धा आपल्या संस्थांना मदत झाली होती बरं का. म्हणजे अशी मंडळी आपल्या या ठिकाणी हजर आहेत. अजून बरीचशी मंडळी आईसाहेबांच्या मावशीचे मुलं आमचे फौजी पाटील ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. विठ्ठल दारूबंदी खात्याचे माजी PI जे सानप साहेब ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचंही भरपूर सहकार्य असतं. तसेच तागडगावचे सरपंच नवनाथ नाना तेही हजर आहेत. जमलेल्या सर्व माता भगिनी, या परिसरामधल्या पुरुष मंडळी आणि माझे तरुण बांधव ज्यांची या संस्थानावर नितांत श्रद्धा आहे आणि आपण या कार्यक्रमासाठी आला तर सर्वांनाच धन्यवाद. विठ्ठल
खाडेताई आहेत, सर्वच ताई आहेत तिथं, ताई माई आई, सर्व क्षेत्रातील सामाजिक राजकीय धार्मिक पारमार्थिक नोकरी बिझनेस होलसेल सर्व क्षेत्रातली माणसं या ठिकाणी आला त्याबद्दल माझं, तसेच आमचे नाशिकचे बोरकुले साहेब ते या ठिकाणी आलेले आहेत. विठ्ठल कुणाचं नाव चुकून जरी विसरलं तरी मनात ठेवू नका. तुमच्या सर्वांबद्दल मी अंतःकरणापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देते. आपल्या नावाचा उल्लेख केला नाही तरी पण तुमच्याबद्दल मला प्रचंड अभिमान आहे. असो, आज हे काल्याचं कीर्तन आहे. श्री संत मीराबाई आई साहेब यांची ही 18वी पुण्यतिथी. श्री संत मीराबाई आई साहेब म्हणजे एक महान तपस्वी साध्वी होत्या. पाटोदा तालुक्यामध्ये परमार्थ करणारी मंडळी होतीच, पण पाटोदा तालुक्यातील घोषातल्या महिलांना बाहेर काढण्याचं आणि परमार्थ करण्याचं टाळ वाजवायचं काम पहिलं श्री संत मीराबाई आई साहेबांनी केलं. हे गाव जसंच पहिलवानाचं तसं श्री संत आई साहेब सुद्धा पहिलवानच होत्या आणि तपस्वी होत्या. सरांच्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन आहे. महान तपस्वी होत्या आई साहेब. आजही या ठिकाणची भूमिका अशी आहे की माणसं ब्रह्मदेवाला लवकर घाबरणार नाहीत, पण आई साहेबाच्या समाधीला सर्व या गावामध्ये तरी पिलेला माणूस कंपाऊंडच्या आत येणार नाही. एवढा मोठा गावकऱ्यांनी या परिसराने पावित्र्य आई साहेबाच्या संस्थानाचं सांभाळलंय आणि त्यांच्याच पावित्र्याच्या पुण्याईमुळं हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आज काल्याचा प्रसंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या नंतर त्याची समाप्ती शेवटी पसायदानाने केली. तसेच 7 दिवस आपण ज्ञान ऐकत असतो आणि 8व्या दिवशी काला असतो. प्रत्येक अभंग जोपर्यंत गवळण होत नाही तोपर्यंत जीवनाचा उद्धार होत नाही. आणि असो, मी सर्वांचा उल्लेख केला, पण नेमका आमच्या ज्यांनी मला कीर्तनकार बनवलं त्या माझ्या मातोश्री, त्यांचे फार मोठं महत्वाचं योगदान आहे. आज संस्थानावर मी जरी बाहेर कीर्तन करत असेल फिरत असेल, पण जिथं आमच्या आई सर्व संस्थान सांभाळतात आणि गावकरी इकडचं सांभाळतात. आम्ही फक्त पुढे उभा राहून थोडंसं काम करतो. त्या माताजीच्याच आईच्या पुण्याईमुळं मला या कीर्तनाचे किंवा महाराज होण्याचे योग या मातोश्रीमुळेच आले. आणि गेल्या 18 वर्षापासून तुम्ही पाहिलं, सुरुवातीलाच एवढा हार घातला की महाराज वाटायचंच काम आहे. दोन्ही पण दोन धरतात म्हणून ते जमतं. ते हार करण्याचं काम 18 वर्षापासून आपल्या आशाताई गरजे साहेब तुमच्याच महिला कॉलेजवर त्या प्राध्यापक आहेत. 18 वर्षापासून आम्हाला फुलं आणायची गरजच पडत नाही. एवढा मोठा हार कुठून कला मिळवली ते माहिती नाही. विकत घ्यायला गेले तर एवढा मोठा हार मिळत नाही. प्रत्येकाला एक कला दिलेली असते. असो, हा काल्याचा प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या गवळणीच्या द्वारा वर्णन करतात की ज्यावेळेस गवळणी त्या गोकुळामध्ये राहतात, कृष्ण परमात्मा वेगवेगळ्या लीला करतात आणि भगवंताच्या लीलेला सुरुवात ही गोकुळामध्ये फार रांगत्या अवस्थेपासून झालेली आहे. तसं जर पाहायला गेलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे महान होते. गीतेच्या अध्यायामध्ये सांगितलेले
आणि म्हणून गोपिकेच्या चित्ताची चोरी ही भगवंताने केली होती. चित्त चोरी शिवी देण्याच्या भाषेत बोलल्या. त्यांचा अधिकार तेवढा होता, त्यांची उंची तेवढी होती, त्याने आगुना आणला. म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. मोठ्या प्रेमाने एक वेळा प्रत्येकाने पांडुरंगाचं भजन करूया. Bye.
माझे तेव्हा पहाती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. तुमच्या आमच्या चरित्राला सुरुवात वयाच्या 15व्या 20व्या 25व्या वर्षानंतर होती, पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राला सुरुवात रांगत्या अवस्थेपासूनच झाली. रांगत असतानाच भगवंताने चरित्र केलेलं आहे. असा परमात्मा रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी दरिती गवळणी अशा चरित्राला सुरुवात. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अवतार कार्य 125 वर्ष, 11 वर्ष गोकुळ, 14 वर्ष मथुरा आणि 100 वर्ष द्वारका. गोकुळात जन्मले, खेडेगावात जन्मले, शहरात आले आणि देशाबाहेर गेले, म्हणजे द्वारका ही समुद्राच्याही पलीकडे. गोकुळात केलं समाजकारण, मथुरेत केलं राजकारण आणि द्वारकेत केलं धर्मकारण. या जगातलं पहिलं राजकारण जर कोणी केलं असेल तर आमच्या श्रीकृष्ण परमात्म्याने. बराच वेळा लोक आम्हाला म्हणतात महाराज बापाला राजकारणाशी काय घेणं देते. अहो आम्ही करत नाही हे सोडून द्या, पण राजकारणाचा जन्मच आमच्या अध्यात्मातून हे तुम्हाला काय मिळते. बरोबर आहे, पण आम्ही करत नाही. आम्ही सर्वाला, उलट आम्हाला सर्वांबद्दल आदर आणि सन्मान आहे आणि करायचंही नाही. आम्ही महाराज मंडळी आहोत, आम्ही आमचं धार्मिक कार्य करायचं आणि तुम्ही आम्हाला सुविधा पुरवायच्या, एवढंच काम आहे आमचं. काय आहे गोकुळामध्ये मथुरेमध्ये प्रकार असा घडायचा. गोकुळामध्ये लोक कष्ट करायचे आणि जसं आपल्या गावाला जवळच पाटोदा आहे, इथली लोक जसं दूध विकायला पाटोद्याला नेऊन घालतात, तसे त्या काळामध्ये गोकुळातले लोक मथुरेमध्ये दूध नेऊन घालायचे विकायला. मथुरा हे शहर होतं, पण हे मथुरेतले लोक काय करायचे, गोकुळातल्याच लोकांचं दूध खायचे, यांच्या दुधावर बलाढ्य व्हायचे आणि पुन्हा मथुरेतल्या लोक गोकुळातल्याच लोकांना मारायचे. मग श्रीकृष्णाने पहिला एक कार्यक्रम राबवला, पहिला एक महत्वाचा मुद्दा राबवला. भगवंताने आपल्या जवळचे जे सवंगडी होते ना, मित्र कंपनी, कारण प्रत्येक गोष्टीत संघटना आहे. पहिले संघटना श्रीकृष्ण परमात्म्याने 5000 वर्षापूर्वी निर्माण केली, म्हणजे मित्र कंपनी. सुदामा वगैरे हे जे होते ना, त्यांना दूधही पाजलं आणि ते खरे स्ट्रॉंग केले. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं ना, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. नंतर भगवान बाबाने सांगितलं एकतर विका पण मुलं शिकवा. ह्याही गोष्टीचे संदेश जसे देत गेले तसे श्रीकृष्णाने पहिलं ते काम केलं आणि आपली मित्र कंपनी ही स्ट्रॉंग केली आणि गोकुळातून जाणारं जे दही दूध तूप होतं ते बंद केलं. राजकारण या शब्दाचा अर्थ असा आहे, आपला जो प्रतिस्पर्धी शत्रू आहे त्याला डायरेक्ट अटॅक कधीच करायचं नाही, त्याची ताकद कमी करणं हे जगातलं सर्वात मोठं राजकारण आहे आणि ते श्रीकृष्णाने केलं. म्हणून कंसासारखा बलाढ्य राक्षस त्यांनी मारलं आणि द्वारकेत केलं धर्मकारण. अशा श्रीकृष्णाने अनेक प्रकारच्या लीला केल्या. तुम्हाला मी सर्व लीला या ठिकाणी सांगणार नाही, कारण आपण सर्व श्रोते तज्ञ आहात, हुशार आहात, बुद्धिमान आहात. श्रीकृष्णाच्या लीला आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण श्रीकृष्णाचं चरित्र जेवढंच लीला सांगतात त्याही पेक्षा उच्च कोटीचं चरित्र म्हणजे भगवंताने 5000 वर्षापूर्वी सांगितलंय, कर्म करा तुम्हाला फळ मिळेल. काही लोक सरळ म्हणतात ठेविले अनंत पैसेची राहावे, चित्ती असे द्यावे समाधान. देव जसं ठेवत तसंच राहा, पण तशाने काहीच मिळत नाही. आम्ही रोज देव देव करतो तरी देव आम्हाला फुकट देत नाही. रोज कीर्तन करावं लागतं, पळावं लागतं. कीर्तन करून करून घसा बसलाय. 10 महिने झालं माझे
माझं कीर्तन बंद आहे. डॉक्टर म्हणले स्वरयंत्रावर सूज आली कमी बोला, पण आमचं भांडवलच आहे. आता भांडवलच बसलंय 10 महिने झाला. आता काय, पण आता बोलल्याशिवाय पर्याय नाही. भाषण केलं तर राशन मिळतंय. आता कसं मिळत कसं विठाल अशा भगवंताने अनेक प्रकारच्या लीला त्या गोकुळामध्ये केलेल्या आहेत. आता सर्व लीला सांगायला आपल्याला बाकीचे कार्यक्रम मोठे म्हणून मी धावता भावार्थ सांगत आपल्याला पुढे जायचं आहे. तेव्हा श्रीकृष्णाने अनेक प्रकारच्या लीला केल्या, खोड्या केल्या त्या गोकुळामध्ये. पण आईनं सांगितलं बाबा कृष्णा आता एवढ्या खोड्या करू नको. आई सांगते कृष्णाला बाबा त्यांची प्रसिद्ध गवळण आहे. म्हणून बाबा माझ्या खोड्या करू नको. यशोदा मैया कन्हैयाला सांगते एवढा मोठा देव जगाचा नियंता, पण आई सांगते बाबा खोड्या करू नये. खरंच बरं का आयुष्यात माणसाला कोणाचा तरी धाक असायला पाहिजे, आणि धाक असल्याशिवाय माणूस व्यवस्थित राहत नाही. मला सुद्धा अजून कोणाची भीती वाटत नाही, पण मला माझ्या आईची भीती वाटते बरं का खरंच. आणि माणसाला भीती वाटली पाहिजे. ती कशाची? नैतिकतेची. कधी लहान माणूस मोठा येऊ, वारकरी येऊ, कधी येऊ, आम्ही प्रत्येकाचा सन्मानच करणार आणि केलाच पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, हे जे संस्कार असतात ना, हे तुमच्या आई बापाने घडवावे लागतात, तर माणसं व्यवस्थित बनतात. आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक जण जमलेले. खरंच ज्यांना ज्यांना आई वडिलाचे संस्कार चांगले, आई वडिलाची नैतिकतेची भीती आहे, तीच माणसं आयुष्यात मोठी होऊ शकतात. पण आईबद्दल तेवढं माणसाला पाहिजे. जर श्रीकृष्ण परमात्मा आई किती मोठं महत्वाचं. आई सांगते बाबा खोड्या करू नये माझे बाळा, पण कृष्ण काही खोड्या करायचं थांबत नाही. याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे. याच्या खोड्या किती सांगायच्या. समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला, आणि खोड्या लिहायच्या ठरवल्या तरी कमी नाही. मग यशोदेने सांगितलं आता तुला शाळेत पाठवायचं. त्या काळातली शाळा म्हणजे गाई घेऊन
ठिकाणी आमचे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज आंधळे तेही उपस्थित आहेत. ज्यावेळेस मला गादीवर बसवायचं होतं 98ला त्यावेळेस भीमसेन महाराजाला घेऊन येणारे आणि बाबाच्या डोक्यात घालून देणारे पांडुरंग आंधळे महाराज आहेत बरं का, तेही या ठिकाणी हजर आहेत. असो तेव्हा अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, रानात या. मग भगवंताने सगळ्यांना चवंगड्याला तयार केलं. यशोदा मैयाने कन्हैयाला स्नान घातलं, डाव्या गालावरती काजळाचा टिपका, डाव्या हातावर डाव्या कपाळावर, का तर माझ्या कृष्णाला दृष्ट होऊ नये म्हणून. काय सांगावं श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप सौंदर्य, भरपूर जावळ उडतंय, मोर पिसारा, काळे भूर डोळे आणि भगवान परमात्मा निघालेले आहेत. पण यशोदेच्या डोळ्याला पाणी आलं ना. जवळच असा नका जाऊ दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. शेवटी आईच हो, जगाच्या पाठीवर काही ठरवलं तरी आईच. अहो मुलगा दारू पिला तर बाप सांगतो पत्नीला, हे बघ खबरदार पोराला भाकरी द्यायची नाही बरं का ना. पण आई सांगते, बाबा तुझे वडील बाहेर गेले ना, मागच्या दाराने ये, मी तुला भाकरी दे. महाराज तिचं नाव असतं आई. हजारो लाखो गुन्हे करा पण पदरात घेणारी तुमची जगाच्या पाठीवर आईच असते. जगात कधीच आईला विसरू नका. आज आम्ही कीर्तन प्रवचन करत महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्रभर. पण प्रत्येक कीर्तनामध्ये गेल्याच्या नंतर लोक आम्हाला कीर्तन झाल्यावर आजोबाजी वयस्कर 10 रुपये 50 रुपये अशी तुलटी करून देतात. विचारलं ना आजोबाजी कशाला देतात? ताई तुम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करता ना, तर प्रत्येक कीर्तनात आमच्यासाठी आज बाप्पा सांगत जाऊ आई वडिलांसाठी. मी म्हटलं का अहो आम्हाला आमची मुलं सांभाळत नाही, आमच्यासारखी वेळ बाकीच्या आई वडिलांवर तरी येऊ नये याच्यासाठी तुम्हाला बक्षीस आहे. वाईट परिस्थिती झाली संबंध. आज समाज प्रबोधन वाढले, सत्य वाढले, कीर्तन वाढले, प्रवचन वाढले, पण आमची संस्कृती ही खालावत चालली. परिस्थिती भयान बेकार होत चालली. या संस्थांवर कमीत कमी 4-8 दिवसाला वयस्कर माणसं आमच्याकडे येतात. आई साहेब राहू द्या का आम्हाला, का मुलं बाळ सांभाळत नाही, काय परिस्थिती. अहो ज्याला जन्मदाते आई आणि बाप सांभाळता येत नाही, या माणसाला देशाची, राष्ट्राची आणि या मातीची कधी कदर लागणार. हे करू नका. कुठेतरी आपल्या आई वडिलांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. आपले संस्कार कुठेतरी बदला आणि जीवन बदलण्याचा प्रयत्न करा. आईबद्दल आम्ही नेहमीच प्रसंग सांगत असतो. या ठिकाणी सुद्धा माता मौल्या पुरुष मंडळी जमलेले आहेत. आई कशी असते एक छोटासा प्रसंग सांगेन. एक गरीब कुटुंबामधली आई, मुलाचे वडील वारलेले आणि आई रोज शेतामध्ये जाऊन कष्ट करणारी. एके दिवशी मुलगा म्हणला, आई मला जत्रेला जायचे, पैसे दे. आईकडे पैसे नव्हते. आई दिवसभर खुरपायला गेली, 10 रुपये मिळाले. मुलाला सांगितलं, बाळू तू खुश उद्या जत्रेला जा, मी तुझ्यासाठी 10 रुपये ठेवले. मुलगाने पहाटे उठला, आंघोळ केली, आईनं भाकरी बनवली. मुलाने सांगितलं, आई मला आता जेवायला वाढ. आईनं ताटामध्ये भाकरी वाढली. पुन्हा मुलाने आवाज दिला, आई मला उशीर होतोय, याच्याबरोबर खायला भाजी वगैरे काहीतरी वाढ. दुधाचं पातेलं चुलीवर गरम होत होतं. बघितलं पण इकडं तिकडं आईनं बघितलं तर पातेलं उतरायला सुद्धा आईकडं पकड नव्हती. एवढी आईची गरिबी. काय करावं. मुलाने पुन्हा आवाज दिला, आई लवकर वाढ. आईनं हाताची पर्वा केली नाही, गेली आणि उकळतं गरम पातेलं दोन्ही हाताने धरलं आणि मुलाच्या ताटात दूध ओतलं. तळ हाताच्या मुंग्या पार मेंदू पर्यंत गेल्या. आईला चटकनी बसली. वाईट पदराच्या आतमध्ये हात धरला, मुलाला दूध वाढलं, मुलगा जेवला आणि जत्रेला गेला. आईने सांगितलं, बाळा चिवडा पेढे खा आणि सूर्य मावळाच्या घरी ये. मुलगा 6 वाजता घरी आला. मुलाने आईने विचारलं मुलाला, बाळा चिवडा खाल्लास का? मुलगा म्हणतो, आई सकाळी 6 वाजता गेले लोक जेवून, खूप भूक लागली होती, खायची इच्छा झाली, चिवड्याजवळ गेलो, पावशेर चिवडा बांधला, पण आई तुला सकाळी हाताला बसलेल्या चटकणीची आठवण झाली नाही, मी चिवडा खाल्ला, तिथून परत आलो. आईने विचारलं, बाळा मग तू पेढा खाल्लास का? आई मित्राने पेढा खाल्ला पण मी नाही घेतला. मी पेढ्यापर्यंत गेलो पण मला तुला हाताला बसलेल्या चटकणीची आठवण झाली आणि पुन्हा परत आलो. मग आई विचारते, बाळा अरे मग तू रात पाण्यात बसलास का? बाळू सांगतो, नाही आई मी रात पाण्यात नाही बसलो, माझे मित्र बसले पण मी नाही बसलो. मग आईने विचारलं, बाळा तुला दिलेले 10 रुपये तू काय केले? तेव्हा मुलगा सांगतो, आई थांब तर थोडं, डोळे झाकून घे, मी सांगतो काय केलं मी त्या 10 रुपयाचे. आईने डोळे झाकले. मुलाने आईच्या हातावर
आणि आईनं मुलाला आपल्या कुशीत धरलं आणि आई एकच म्हणते, बाळा अरे जन्माला दिल्याचं सार्थक झालं. मुलं त्याला म्हणायची ज्याला आईच्या दुःखाची चटकणी बसली, त्यालाच या देशाच्या मातीला बसलेल्या चटकणीची जाणीव होती. आईला आणि बापाला आयुष्यात विसरू नका. मला जर कुणी विचारलं ना, ताई तुम्ही आयुष्यभर कीर्तन करता, तुम्हाला देव भेटला का? पण मी जाहीरपणे या नारदाच्या गादीवरून सांगेन, इथं आयुष्यात खोटं बोलता येत नाही आणि बोललं तर जीवनात कधी माफ होतही नाही. ही नारदाची गादी आहे. देव जर तुम्हाला खराच भेटायचा असेल तर मी आईसाहेबाला स्मरून सांगते, बाबाला स्मरून सांगते, जिवंत आई वडिलांचं दर्शन घ्या, त्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला घडेल. एवढी आई श्रेष्ठ आहे. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझे मायेचा सागर दिला अशी आई वडिलाची मती थोर आहे. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा यशोदामाईपासून वृंदावनामध्ये गेले, अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळण्याचे वेगवेगळे प्रकार म्हणले. आता किती खेळायचं? खाली बार कोटी भूक काय खेळायची सुख, मग कमलाकृती सर्व बसले. काला या शब्दाचा अर्थ असा आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येणं, याचं नाव आहे काला. बस या देशाचा राष्ट्रध्वज आहे भगवा. त्या राष्ट्रध्वजाच्या झेंड्याखाली सगळ्या लोकांनी एकत्रित सुखाने नांदावा, हाच यातला उद्देश आहे. म्हणून जो काला भगवंताने वृंदावनात केला, तोच काला चंद्रभागेत झाला, तोच काला संत मीराबाई आई साहेबाच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने झाला. मोठ्या प्रेमाने कळा माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर प्रकाश
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरी बेटे मापुरी राजमा तुम्ही नाही विचारिला अधिकार मेरा पुन्हा महाराज महाराज झाले समाधान तुझे देखिले करोली आरती चक्रपाणी आरती प्रेमत प्रेम आरती गोविंदा देव आषाढ़ी कार्तिक भक्तजनी शिवो संता
निरवीची आणि मजली तुझे काय मागू? तुका म्हणे आता उदार तो होई मग केली पायी संतांचे या संतास निरवीची मजली आणि तुझे काय मागू? ज्ञानदेव तुकाराम हे बघा आता काही आपल्या सन्माननीय मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पत्रकार बंधू आलेले आहेत आणि आमचे जुंजार नेत्याचे पवित्र पुण्यभूमी महासांगवी तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणावरून सादर होत आहे. अतिशय आनंद होत आहे की मी या ठिकाणी 2001 साली पाटोदा पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून या ठिकाणी मी नेमणुकीला होतो आणि या ठिकाणी संपूर्ण दगडाच्या पवळी होत्या आणि या ठिकाणी 2001 साली मला परमार्थाची आवड असल्यामुळे मी आई साहेबांचा राधाताई सानप आई साहेबांचा मी प्रथम पाटोदा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम घेतला. तेव्हा आई साहेबांची या ठिकाणी माझी ओळख झाली. मी गेले 38 वर्षे परमार्थामध्ये राहून भीमसिंग महाराजांचा 18 वर्षे माझ्याकडे ज्या पोलीस स्टेशनला मी महाराष्ट्रामध्ये राहिलो त्या पोलीस स्टेशनला मी कीर्तनाचे कार्यक्रम घेतले, परमार्थ घडवला. पोलीस शिपायापासून ते DYSP पर्यंत प्रवेश केला. अशा आई साहेब या पुण्यवान आई साहेब आहेत. त्यांची माता या माझ्यासमोर बसलेल्या आहेत आणि ज्याच्या पोलीस स्टेशनला मी आंबोरा पोलीस स्टेशनला 2 वर्षे नोकरी केली ते माझे आमदार दरेकर साहेब या ठिकाणी आहेत आणि अतिशय भाग्यवान पुत्र 3 वेळा विधानसभेवरती निवडून गेले ते आमचे भीमरावजी धोंडे साहेब आणि आता पुन्हा एकदा ते भीमरावजी धोंडे साहेब भाजपच्या वतीने पुन्हा आमदार झालेले आहेत. तसेच आमचे देशमुख साहेब पुन्हा ते आमदार झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आमचे माजी आमदार आंधळे साहेब मी तुमच्या पोलीस स्टेशनला API म्हणून वडोणी पोलीस स्टेशनला होतो. त्यावेळेस वडोणी हे आउटपोस्ट होतं. या भूमीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये मी 6 वर्षे कंटिन्यू API राहिलो. त्याच्यानंतर PI झालो. PI झाल्यानंतर मी मुंबई या ठिकाणी गेलो. मुंबईला गेल्यानंतर माझं पुढे प्रमोशन वर गेलं आणि मी DYSP झालो. याचं कारण सांगायचं मला उद्देश पोलीस दलाचा सांगायचा उद्देश पोलीस दलामध्ये अतिशय प्रामाणिकपणे मी सर्व्हिस केले. अतिशय निष्कलंक मी सेवा करून सेवानिवृत्त झालो आणि सांगायचं तात्पर्य शिपाई म्हणून पोलीस दलात भरती झालो आणि DYSP म्हणून रिटायर झालो, निष्कलंक झालो. ही फक्त परमेश्वराची कृपा आहे. कारण पोलीस दलामध्ये निष्कलंक या ठिकाणी घरी येणं इतकं साधी सोपं काम नाही. पण परमार्थ कसा आहे, परमार्थात किती ताकद आहे, परमार्थात किती हिंमत आहे ही मला या ठिकाणी मला दाखवून द्यायची आहे. पोलीस दलामध्ये उत्कृष्ट काम करत असताना शिपाईपासून DYSP झालो आणि आई साहेबांचे सातत्याने 14 वर्षे आई साहेबांच्या मी सानिध्यामध्ये राहिलो. आई साहेबांनी सुद्धा 14 वर्ष माझ्याकडे निफाड पोलीस स्टेशनला कीर्तन केलं, लासलगाव पोलीस स्टेशनला कीर्तन केलं, पूर्णा पोलीस स्टेशनला कीर्तन केलं, पाथरी पोलीस स्टेशनला साहेब त्यांची माता आहे, जिजाबाई सारखी त्यांची माता आहे आणि आपले स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले. देवाला ते आवडले नाहीत पण आपल्यातून निघून गेले. त्यांनी भगवानगडासारखा मोठा विस्तार केला, फार मोठा विस्तार केला. जगाच्या बाजारामध्ये भारतामध्ये भगवान बाबाची काय ओळख आहे ती ओळख दाखवली. आता त्यांची कन्या थोड्याच या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचे. या ठिकाणी मला आई साहेबांनी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आवर्जून करतो, त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर हरिभक्ती तांदळे महाराज हे मार्गदर्शन करतील. ताई आले. हे पहा, सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण या ठिकाणात आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतमताई मुंडे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आई साहेबावर श्रद्धा ठेवणारे भक्तगणांचा प्रथम मी शब्द सुनावणे आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं शब्दाने स्वागत करतो. तसेच आता या ठिकाणी बाबू
पुष्पहार श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा व ताईंना विनंती आहे की आपण या छोट्याशा सत्काराचा आपण स्वीकार करावा. त्या गजरात या सत्काराचा सत्कार करायचा आहे. खाली येण राव तुम्ही. हे बाबू हे दादा पाठीमागे. सत्कार झाल्यानंतर सर्व मंडळी खाली उतरा. बोल ना. नाही यार आत्ताची एक चालू आहे आता ते आले तर प्रीतम ते आले तर आता पंकज काही येते नाही किती वाजता आहे? 2 वाजता आहे ना. 1 वाजले आत्ताची तुम्हाला 2 वाजता आहे. हां लवकर चालतंय बघतो मग मी. तर या ठिकाणी हां आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयदत्त अण्णांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. जयदत्त अण्णांचं 2च मिनिटात या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. पुढे जाऊ द्या. हे पहा स्टेजवर जास्त गर्दी करू नका. सत्कार झाल्याबरोबर सर्व महिला मंडळी सत्कार करता आलेल्या. बाबूराव काही एवढे ढिल्ली यानंतर का संभाजीचे काही बीड मतदारसंघाचे आमदार आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचा सत्कार या ठिकाणी गर्जे ओमप्रकाश व गर्जे गोविंद चेअरमन हे करतील. तर त्यांना विनवानी कायदा गजरात अण्णाचा सत्कार करावा. ओके बाबूला ढिला एवढं ढिला असते बाबू.